गणपती बाप्पा मोरया. लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि घरोघरी डेकोरेशनची सुरुवात सुद्धा केलेली असेल तुम्ही. पण मग त्यांच्या नैवेद्याचं काय? म्हणून आज घेऊन आलो आहोत झटपट बनणारे मोदक, डेसिकेटेड कोकोनटचे मोदक. तुम्ही ह्यामध्ये काय इनोव्हेशन करता हे मला नक्की सांगा. तर चला झटपट बनणारे मोदक बनवूयात. कोकोनट मोदक बनवण्यासाठी मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट ऍड करून घेऊयात. डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता. किसून मग ते थोडंसं मिक्सरमधनं तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता. हे आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आता मी फ्लेम लो ठेवलेली आहे. साधारण 5 मिनिटं मी ह्या डेसिकेटेड कोकोनट लो फ्लेम वरती भाजून घेतलेला आहे. आता फ्लेम ऑफ करून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये कंडेन्स मिल्क ऍड करून घेऊयात. हे सगळं एकत्र करून घेऊ. आज मी मोदकाचे 3 फ्लेवर बनवणार आहे. तुम्ही अजून पण ह्याच्यामध्ये फ्लेवर्स बनवू शकता, तुमचे इनोव्हेशन्स करू शकता. मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठला फ्लेवर जास्त आवडला आणि तुम्ही कुठलं नवीन इनोव्हेशन केलेलं आहे. स्पॅच्युला काढून आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊयात. ह्याचा एक असा घट्ट बॉल फॉर्म व्हायला हवा. जर नसेल होत तर तुम्ही अजून त्यामध्ये थोडंसं कंडेन्स मिल्क ऍड करून घ्या. आता ह्याचे 3 फ्लेवर्स बनवण्यासाठी आपण हे मिक्सचर डिवाइड करून घेऊ. इथे मी 3 पोर्शन्स करून घेतलेले आहेत. एक मी असाच प्लेन ठेवणार आहे. एक आपण चॉकलेटचा करून घेऊयात. चॉकलेटचा मोदक बनवण्यासाठी आपण जे कोकोनटचं मिक्सचर करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चोको पावडर ऍड करणार आहे. अजून थोडीशी ऍड करून घेऊयात. सोबतच यामध्ये कोको पावडर सुद्धा ऍड करून घेऊ. जो 3rd फ्लेवर आहे तो मी रोजचा बनवणार आहे. त्यासाठी मी कोकोनटच्या मिक्सचरमध्ये गुलकंद ऍड करतेय. तुम्ही यामध्ये फ्रेश रोज पेटल्स सुद्धा ऍड करू शकता आणि एक थोडासा रेड किंवा पिंकिश कलर येण्यासाठी यामध्ये फूड कलर ऍड करून घेऊ. फूड कलर ऍड करून घेऊयात. आता हे सगळे मिक्सचर्स एकत्र करून घेऊयात. असे हे गोळे मळून घेतलेले आहेत. आता आपण याला मोदकाचा आकार देऊन घेऊयात. ह्यासाठी मी हे मोल्ड यूज करणार आहे. याला तुपाचं बोट लावून घेऊयात. याला तूप लावून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिलं मी जे प्लेन फ्लेवरचं आहे त्याचा मोदकाचा शेप करून घेणार आहे. आता हा साचा ओपन करून बघूयात. येस, परफेक्ट भरला गेलेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून ठेवू. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आता मी रोज फ्लेवरचे मोदक करून घेणार आहे. साचा बंद करून घेऊ. एक ट्रिक, जर तुमचे मोदक पूर्ण बनत नसतील, त्याचे जर टिप जे आहेत ते प्रॉपर बनत नसतील किंवा ते तुटत असतील तिथं, तर मग हा मोल्ड जो आहे तो बंद करून घ्या आणि थोडंसं जे आपण मिक्सचर बनवलं आहे ते खाली टाका आणि तुमच्या छोट्या बोटांनी हे प्रेस करून घ्या आणि मग हे जे बाकीचं मोल्ड जे राहिलेलं आहे ते आपण फिल करून घेऊ. असेच बाकीचे मोदक बनवून घेऊयात. आपण हा साचा ओपन करून घेऊयात. असेच आता मी चॉकलेटचे पण बनवून घेणार आहे. आता चॉकलेट फ्लेवरचे बनवून घेऊयात. चॉकलेटचे मोदक सुद्धा बनवून रेडी झालेले आहेत. आता आपण मोदकांची प्लेटिंग करून घेऊयात.